नमस्कार प्रेक्षकांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे गोविंद काका कृष्णाजी पंत यांना म्हणत असतात की या कर्जाबद्दल घरामध्ये कुणाला काही माहिती नाही आहे. मग सूनबाईच्या कानावरती तरी कशाला या गोष्टी पडायला हव्यात, म्हणून मी त्यांना जायला सांगितलं. बरं ते सगळं जाऊ द्या, दत्तोपंत काय म्हणत होते ते सांगा बरं. तेव्हा इथे दत्तोजी सावकार यांनी आता संपूर्ण कर्ज फेडायला सांगितलेलं आहे. तेव्हा लवकरात लवकर 1000 हे कर्ज फेडून टाका. गोविंद काका म्हणतात, काय 1000 रुपये? अहो पण आपण दर महिन्याला सगळं व्याज अगदी वेळेवरती देतोय की. मग आतापर्यंत आपलं हे कर्ज कसं काय फिटलं नाही, मला खरंच कळत नाही आहे. तेव्हा कृष्णाजी पंत म्हणत असतात की चक्री व्याज लागू केलेलं आहे आणि त्यामुळे हे कर्ज काही लवकर फिटत नाही आहे. तेव्हा ते म्हणत असतात, बरं ठीक आहे, आता तर काही पैसे नाही आहेत, आपण एक काम करू, आता ज्योतीचं लग्न झालं आहे, या महिन्याचं आणि पुढच्या महिन्याचं व्याज एकदाच त्या दत्तोजी पंत सावकार यांना आपण देऊन टाकू. पण आता आपल्या गंगाजलीमध्ये किती पैसे आहेत ते बघा, कारण का राजारामाला एक जमिनी खरेदी करायची आहे, तिथे त्याला पैसे लागणार आहेत. तेव्हा आपल्या गंगाजलीमध्ये काही रक्कम शिल्लक आहे का ते बघा. तेवढ्यातच तिथे कृष्णाजी पंत यांची बायको आलेली असते आणि ती जोरजोरात चिमणाबाई ओ चिमणाबाई अशी हाका मारत येते. तेवढ्यातच तिचं लक्ष कृष्णाजी पंत यांच्याकडे जातं. तेव्हा ती म्हणते, अरे बापरे, आमचे हे इथेच आहेत का? आणि गोविंद काका तिथे उभे असतात. तेव्हा काकी म्हणतात की दादा नमस्कार. तेव्हा गोविंद काका म्हणतात, हो देवा नमस्कार नमस्कार. तेव्हा ती विचारते, चिमणाताई आहेत ना? तेव्हा गोविंद काका म्हणतात, हो आहे तर. आणि तेवढ्यातच हाका मारत असताना पारू बाहेर आलेली असते. ती म्हणते, अहो काकी तुम्ही इथे? आणि ती बघते तर काय, काकी आता इथे दागिन्याने पूर्णपणे मढलेली असते. केसापासून ते पायाच्या नखापर्यंत तिने आता हवे तेवढे दागिने घातलेले असतात. तेव्हा पारू तिच्याकडे बघतच राहते आणि तेवढ्यातच ती म्हणते की काय काम होतं, सासूबाई आतमध्ये आहेत ना? तेव्हा ती म्हणते की मी आमंत्रण द्यायला आली आहे. ती म्हणते, या ना या, आतमध्ये या. तेव्हा ती म्हणत असते की मी तुम्हाला हळदी कुंकवाचं आमंत्रण द्यायला आले. सदाशिव पेठेमध्ये हळदी कुंकवाचा खूप मोठा समारंभ असतो, तेव्हा उद्या तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे. मला दुसरीकडे जाऊनसुद्धा सगळीकडे आमंत्रणं द्यायची आहेत, पण तुम्हीसुद्धा यायचं बरं का. चिमणाताई कुठे आहेत? तर ती मागच्या दाराला आहे, असं रखमा आता सांगते. तेव्हा पारू तिच्याकडे एकटक बघत असते आणि म्हणते, बाप रे, दागिन्यांमध्ये तुम्ही साक्षात लक्ष्मी दिसताय. ती म्हणत असते की मला दागिने तर खूपच जास्त आवडतात आणि हे मला दागिने करतच असतात. बरं तुम्ही सगळ्यांनी या, मी आता निघते. आणि जाता जाता ती कृष्णाजी पंतांना म्हणते, अहो येताना 2 हार घेऊन या. तेव्हा गोविंद काका म्हणतात की हार तुमच्याकडे पोचतील देवा, काळजी करू नका. तेव्हा पारू म्हणत असते, बापरे, यांनी किती दागिने घातले होते ना, दागिने घालून साक्षात अगदी लक्ष्मी दिसत होत्या. तेवढ्यातच इथे आता तिच्या बोलण्याकडे सावित्रीचं लक्ष नसतं. रखमा म्हणत असते, तर दागिने हे काही साधे घातलेत का तिने? आणि काय गं, तू काय बघतेस अशी सावित्री? तुमच्या घरीसुद्धा दागिन्यांची काही कमी नसेल. बाप तुझा गावचा पाटील, 12 गावांचं खातं त्याच्या हातामध्ये आहे, मग तुमच्याकडे सुद्धा खूप दागिने असतील नाही का? तेव्हा सावित्री काही बोलतच नाही. ती म्हणते, काय गं, हिला काही दागिन्यांचं अप्रूपच नाही आहे, हिचं बघ लक्षच नाही बोलण्याकडे. तेव्हा इथे पारू म्हणत असते, अहो जाऊ दे ना सासूबाई, किती थट्टा कराल तिची, ती बिचारी लहान आहे. आणि तेवढ्यातच रखमा तिथून गेल्यानंतर इथे कृष्णाजी पंत हिशेब वगैरे चेक करत असतात. गंगाजलीमध्ये आता किती पैसे आहेत ते बघत असतात. तेवढ्यातच इथे गोविंद काका म्हणतात, काय झालं, आहे का काही रक्कम शिल्लक? तेव्हा कृष्णाजी पंत म्हणतात, नाही, गंगाजलीमध्ये आता अजिबात रक्कम शिल्लक नाही आहे. तेव्हा गोविंद काका म्हणतात, काय, गंगाजलीमध्ये रक्कम शिल्लक नाही? अहो हे काय बोलताय देवा, इतकं काबाड कष्ट करतोय आणि त्यानंतर धंदासुद्धा चांगला बसलाय, मग तरीसुद्धा गंगाजलीमध्ये रक्कम शिल्लक कशी नाही? एवढे पैसे जातात तरी कुठे? इतकी आपण मेहनत करतोय ती कशासाठी? तेव्हा इथे कृष्णाजी पंत म्हणतात, अहो रक्कम ही खूप मोठी आहे ना, कर्ज तुमच्या मानगुटीवरती बसलंय, त्याचं चक्री व्याज जातं आहे आणि त्यामुळे गंगाजलीमध्ये आता पैसे शिल्लक नाही.
हे ऐकल्यानंतर इथे राजाराम काका खूपच जास्त निराश झालेले असतात. ते शांतपणे बसलेले असतात. तेव्हा रूममध्ये पाणी वगैरे घेऊन आता पारू आलेली असते. ती म्हणत असते, "आहो, उद्या सदाशिव फेटेमध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे. आमंत्रण आले. उद्या तिकडं जावं लागणार आहे. तुम्ही एक काम करता का? माझ्यासाठी एखादी छान साडी खरेदी करता का? म्हणजे तात्यासाहेबांच्या लग्नामध्ये मला साडी घेतली होती, पण मला ती एवढी आवडली नव्हती. मी काही बोलले नाही, पण आता माझ्यासाठी तुम्ही एक नवीन साडी खरेदी करा ना." तेव्हा इथे आता राजाराम काका टेन्शनमध्ये असतात. पारू म्हणत असते, "अहो काय झालं? कसला विचार करताय तुम्ही इतका?" तेव्हा राजाराम काका म्हणतात, "अगं एक जमीन आहे. शेत जमीन खरेदी करायची होती. तो मालक सारखा निरोप धाडतोय. मागं लागलाय खरेदी करा म्हणून. पण आता मला समजलं की आपल्या गंगाजलीमध्ये पैसेच नाही आहेत. मग आता शेत जमीन कशी काय खरेदी करायची?" तेव्हा पारू म्हणते, "गंगाजलीमध्ये थोडीसुद्धा रक्कम शिल्लक नाही आहे. पण कसं काय? एवढे पैसे मग जातात तरी कुठे?" राजाराम काका म्हणतात, "तेच काही कळत नाही आहे. इतके पैसे कमावतोय आपण कष्टाने, आपला स्वतःचा धंदा आहे, तरीसुद्धा गंगाजलीमध्ये रक्कम शिल्लक कशी नाही तेच कळत नाही." तेव्हा पारू म्हणते, "मग आपली ऐपत नसेल तर नका ना जमीन खरेदी करू." तेव्हा राजाराम काका म्हणतात, "पण जमीन खूप चांगली होती. हातातून गेली तर परत भेटायची नाही. म्हणून ती जमीन मला खरेदी करायची होती." तेव्हा ती म्हणते, "पण आता काय करायचं जर आपल्याकडे पैसेच नाही तर?" राजाराम काका म्हणतात, "तुझे दागिने आहेत ना पारू? दागिने दाखव की." ती म्हणते, "का? तुम्हाला का माझे दागिने बघायचे आहेत? जो दागिना माझ्याकडे नाही आहे तो खरेदी करायचा आहे की काय साहेबांना?" तेव्हा राजाराम काका म्हणतात, "दाखव तर मला." तेव्हा इथे पारू सगळे दागिने दाखवते आणि म्हणते, "बघा, हे माझ्या भावाने केलेले दागिने आहेत. तुम्ही आतापर्यंत काही मला दागिने वगैरे केलेलंच नाही आहे. हे सगळे माझ्या माहेरचे दागिने आहेत." तेव्हा राजाराम काका म्हणतात, "पारू एक काम करतेस का? हे तुझे दागिने आपण गहाण ठेवू आणि याच्यावरती आपण पैसे घेऊ आणि ते जमीन खरेदी करू. तू देशील का हे दागिने तुझे?" तेव्हा पारू म्हणते, "अजिबात नाही. हे दागिने तुम्ही केलेले नाही आहेत. माझ्या भावाने केलेले आहेत. हट्टाने मी सगळे दागिने त्याच्याकडून करून घेतलेत आणि ते दागिने मी काय तुम्हाला विकायला देऊ? शेतजमीन घ्यायची आहे म्हणून अजिबात देणार नाही." त्यांचं हे बोलणं आता सावित्रीने ऐकलेलं असतं. त्यानंतर सावित्री घाबरते, कारण त्यांचं बोलणं तिच्या कानावरती पडलेलं असतं. तर इथे पारू आता दळायला बसलेली असते. तेव्हा सावित्री म्हणते, "अगं बाई, जाऊबाई एकट्याच आता दळायला बसल्यात. मला बोलल्या असत्या तर मी पण मदत केली असती ना. जाऊन त्यांची मदत करते." तेव्हा सावित्री म्हणते, "अहो जाऊबाई, तुम्ही एकट्या का दळायला बसलात? मला पण आवाज द्यायचा ना. मी सुद्धा तुमच्यासोबत ओवी म्हटले असते. आमच्या नायगावामध्ये खूप दळत असताना ओव्या म्हणतात. मला येते." तेव्हा ती आता दळायला मदत करत असते आणि म्हणते, "जाऊबाई, तुम्ही माझ्यावरती रागवलात का? हे बघा, काल तुमचा आवाज वाढला म्हणून मी थांबले आणि तुमचं बोलणं कानावरती पडलं. बाकी मी काय बी ऐकलं नाही. आईबाबांची शपथ, मी खरंच सांगते, जर तुम्हाला राग आला असला तर मी तुमची माफी मागते." तेव्हा पारू म्हणत असते, "मी तुझ्यावरती कशाला रागू गं बाई? मी तुमच्यावरती नाही रागवले. मला तर स्वतःतच राग आलाय. काल तुम्ही बघितलं ना, आपल्या इथे जे कारकून काम करतात त्यांची बायको सोन्याने मढले आणि आपला स्वतःचा धंदा आहे तर आपल्याकडे एवढे दागिने नाही आणि आपल्याला ते केलेसुद्धा जात नाही. आणि जे माहेरातून दागिने मिळालेत ते सुद्धा आता विकायला निघालेत आमचे हे. मग मला राग येणार नाही का?" असं पारू तिला सांगत असते आणि रागारागाने दळण आपलं दळत असते. गोविंद काका टेन्शनमध्ये असताना तिथे आता आलेले असतात वस्ताद आणि वस्ताद आपल्याबरोबर ज्योतीला सुद्धा घेऊन आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात की, "दादा हो बघा तरी कोण आलंय?" तर ज्योती खांद्यावरती गदा घेऊन आता आलेला असतो. तेव्हा सावित्रीला खूप आनंद होतो, कारण ज्योती मैदान मारूनच आलेला असतो. तेव्हा इथे गोविंद काका म्हणतात, "अरे वा, मला असं वाटतंय तुमचा हा वस्ताद पठ्या जिंकूनच आलाय वाटतं. मैदान मारून आलेला दिसतोय." तेव्हा वस्ताद म्हणत असतात, "अहो काय म्हणायचं दादा, एवढी मोठी जत्रा भरली होती, एवढं मोठं मैदान होतं आणि तिथे किती पहिलवान आले होते शिकले सवरलेले, पण आपला ज्योती त्या सगळ्यांना पुरून उरला. तो जिंकला." तेव्हा लगेच सावित्री जाते आणि औक्षणाचं ताट तयार करून घेऊन येते. तेव्हा ती म्हणते, "अहो इकडे या." आणि तेव्हा ज्योती लगेच येतो. सावित्री त्याचं औक्षण करते, त्याला टिळा वगैरे लावते आणि मग त्याला काळजीने विचारत असते, "अहो तुम्हाला कुठे लागलं बिगलं नाही ना?"
तेव्हा वस्ताद म्हणत असतात, अगं नाही सूनबाई, त्याला अजिबात अंगाला मातीसुद्धा लावून घेतलेली नाही आहे आपल्या ज्योतीने. अगं खूप छान पद्धतीने तो कुस्ती लढलेला आहे. आता एक काम करायचं ज्योती, आता तालमीला रोज यायचं आणि ऐकलं का दादा, त्याच्या खुराकामध्ये काही कमी करू नका. चांगलं चुंगलं खाऊ द्या त्याला. उद्याचा मोठा पहिलवान होणार आहे तो. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की वस्ताद, उद्यापासून मला तालमीला येता येणार नाही. तेव्हा वस्ताद म्हणतात, का रे? तेव्हा ज्योती म्हणतो, कारण मला आता रानातल्या कामांमध्ये लक्ष द्यायचं आहे, धंद्यामध्ये लक्ष घालायचं आहे. त्यामुळे उद्यापासून मला रोजचं यायला जमणार नाही. तेव्हा इथे ज्योती लगेचच घरामध्ये निघून जातो. तेव्हा इथे वस्ताद म्हणत असतात की दादा, अहो हे सगळं काय आहे? आपल्या ज्योतीची आत्ताशी कुठे सुरुवात झाली आहे आणि तो कुस्तीला यायचं नाही म्हणतोय. त्याला रोज तालमीला येऊ द्या. अहो कुस्तीमध्ये खूप मोठं नाव कमवेल तो. आत्तापासूनच सगळेजण त्याला घाबरतात. कुस्तीला जर रोजचा आला तर उद्याचा खूप मोठा पैलवान होणार आहे तो, अशी त्याची ओळख होणार आहे. तेव्हा तुम्ही त्याला समजवा आणि यायला सांगा. तेव्हा इथे गोविंद काकांना कळत असतं की हे सगळं जे काही ज्योती बोलतोय हे त्यांच्या सांगण्यावरूनच बोलतोय. कारण का त्यांनी सांगितलं आहे की तू आता धंद्यामध्ये लक्ष घालायचं म्हणून. तेव्हा ज्योती इथे आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो फोटो तिथे असतो त्याच्या पाया पडतो, आशीर्वाद घेत असतो. तेव्हा सावित्री आपल्या दागिन्यांची पेटी हातामध्ये घेऊन ती आता तिथे आलेली असते आणि ती ज्योतीजवळ बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण इकडे तिकडे मान फिरवत असते. तेव्हा ज्योती म्हणतो, काय झालं, काही बोलायचं आहे का? तेव्हा सावित्री म्हणते, आवं तुम्हाला कसं कळलं की मला तुमच्या संग बोलायचं आहे? तेव्हा ज्योती इथे म्हणतो, मी मनकवडा आहे ना म्हणून मला कळतं सगळं. बोल, तुला काय बोलायचं आहे ते. तेव्हा ज्योती म्हणते, अहो तुम्हाला खरंच सांगू का, मगाशी तुम्ही खांद्यावरती ती अशी गदा घेऊन आलात ना, तेव्हा तुम्ही अगदी हनुमानासारखेच दिसत होता. खरंच तुम्ही मैदान मारून आलात याचा खूप आनंद झाला मला, असं ती सांगत असते. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, हो का? नाही, पण एक गोष्ट तुला सांगतो, हनुमान कोण होता माहिती आहे ना? तो ब्रह्मचारी होता. त्यामुळे आता जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला, मुद्द्यालाच हात घाला. तेव्हा सावित्री म्हणते, हो मी पण तेच म्हणत होते, मुद्द्यालाच हात घालत होते. आणि इथे आता सावित्री आपल्या दागिन्यांची पेटी दाखवते. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतात की हे काय आहे दागिने, तू मला का दाखवतेस? तेव्हा सावित्री म्हणते, अहो हे दागिने घ्या. तेव्हा ज्योती म्हणत असतो, कशासाठी? मी चांदीची गदा घेऊन आलो आहे म्हणून तू मला आता सोनं देतेस की काय? तेव्हा सावित्री म्हणते, तसं नाही आहे, हे दागिने तुम्ही घ्या आणि आपल्या राजाराम दादांना द्या. तेव्हा ज्योती म्हणतो, का काय झाले? तेव्हा सावित्री आता घडलेला प्रकार सांगते. तिने राजाराम काकांचं आणि पारूचं बोलणं ऐकलेलं असतं. तर इथे राजाराम दादांना आता जमीन खरेदी करायची असते आणि त्यासाठी गंगाजलीमध्ये पैसे नसतात. तेव्हा जमीन हातची जाऊ नये म्हणून ते पारूकडे तिचे दागिने मागत असतात, ते गहाण ठेवण्यासाठी, आणि त्याच्यावरती पैसे घेणार असतात. पण पारू म्हणते, मी माझे दागिने देणार नाही, कारण हे दागिने तुम्ही केलेले नाही आहेत, हे माझे माहेरचे दागिने आहेत, त्यामुळे मी तुम्हाला देणार नाही. तर हे दागिने तुम्ही दादांना द्या आणि ती जमीन खरेदी करायला सांगा. तेव्हा ज्योती म्हणत असतो, काय गंगाजलीमध्ये अजिबात रक्कम शिल्लक नाही आहे? असा प्रश्न ज्योतीला पडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जे आपले गोविंद काका आहे ते पुढील भागामध्ये म्हणत असतात की आता आपल्याला हे थोडंफार कर्ज मिळालं आहे ना, हे कर्ज आपण घेऊया आणि ते आपण दत्तो सावकारला देऊया, निदान 2 महिन्याचं हे आपण व्याज तरी देऊया. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे ज्योती येतात आणि म्हणतात की हे बघा आबा, आपल्याला अजिबात गरज नाही आहे कर्ज वगैरे घेण्याची, आपल्याला गरज आहे तो हिशोब तपासण्याची. तेव्हा गोविंद काका म्हणतात, म्हणजे? तेव्हा इथे आता ज्योती म्हणतो, दादा हे बघा, आता सगळे कागदपत्र बाहेर काढलेले असतात आणि ज्योती म्हणत असतो की हे काय लिहिलेत तुम्ही? कर्ज 1000 असं लिहिलेत तुम्ही. तेव्हा कृष्णाजी पंत म्हणतात, मग बरोबरच लिहिले ना, 1000च तर कर्ज घेतलंय त्यांनी. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, आणि हे खाली काय लिहिले? कर्ज घेतले अक्षरी 100, याचा अर्थ 100 रुपयाचं कर्ज घेतले आणि तुम्ही दाखवताना 1000 रुपये दाखवले, म्हणजे इतकी वर्ष दर महिन्याला माझा बाप इथे कर्ज फेडतोय आणि तरीसुद्धा कर्ज फिटलं नाही आहे असं तुम्ही म्हणताय.
कर्ज कधीच फिटून गेलेलं आहे, उलट जास्तीचे पैसे खाल्लेत तुम्ही, असं ज्योती कृष्णाजी पंत यांना म्हणतो आणि तिथून हकलून देतो. म्हणतो निघा इथून आत्ताच्या आत्ता. तेव्हा इथे आता गोविंद काका म्हणत असतात, ज्योती अरे म्हणून मी तुला म्हणत होतो धंद्यात लक्ष घाल, धंद्यात लक्ष घाल. तेव्हा इथे आऊ म्हणत असते, अरे दादा, हे ज्योतीने आता जे काही शोधून काढलं ना, ते शिक्षणामुळे शोधून काढलं. तो शाळेत गेला म्हणून त्याला लिहिता वाचता आलं आणि म्हणून त्याने हे सगळं ओळखलं, असं आऊ आता गोविंद काकाला म्हणतात. तेव्हा इथे गोविंद काकांच्या डोक्यामध्ये आता प्रकाश पडलेला असतो.